चला तर आज आपण बनवणार आहोत भरली कारली। त्याच्यासाठी सर्वप्रथम कारल्यातून बी काढून घ्यायचं आणि एका कढईत पाणी ठेवलं होतं, त्या चाळणीवर आपण कारली असे 50% शिजवून घ्यायचे। आता मसाला बनवून घेऊ। मसाला बनवण्यासाठी जिरे घेतले, तीळ घेतले, एक कांदा घेतलाय, तो छान भाजून घ्यायचा। त्यातच आपण खोबऱ्याचा किस आहे तो टाकून घेऊ। त्यातच आपण शेंगदाण्याचा कूट सुद्धा टाकून घ्यायचा। गरम मसाला, लाल तिखट, हळद, मीठ सर्व जिन्नस टाकून चवीनुसार मीठ टाकून छान व्यवस्थित परतून घ्यायचा। छान परतून झालं की आपले 50% कारले शिजलेले होते, त्याच्यात सर्व मसाला भरून घेऊ। छान व्यवस्थित दाबून दाबून मसाला भरायचा आणि सर्व मसाला भरून झाला की एका फ्राय पॅनमध्ये आपण तेल टाकून घेऊ। तेल गरम झाले की त्याच्यात कारली सोडून घ्यायची आणि दोन्ही बाजूनी छान असे खरपूस भाजून घ्यायची। तर रेडी झाली आहेत आपली छान अशी टेस्टी, जरासुद्धा कडू न लागणारी भरलेली कारली। तर दोन्ही साईडून खरपूस भाजून घ्यायचं। तर छान अशी 2 ते 3 दिवस तुम्ही प्रवासात छान असं त्याला खाऊ शकता। जरासुद्धा लवकर खराब होत नाही, 3 ते 4 दिवस हमखास टिकतात। आणि असे अधूनमधून छान असं त्याच्यावर झाकण ठेवून कारली आपण छान अशी शिजवून घेतलेली आहेत। तर रेडी झाली आपली भरली कारली।